दोन्ही हात चोळा. दोन्ही हात चोळून तुमच्या मणिपूर चक्रावर ठेवायचे. डोळे मिटून घ्यायचे आहेत. पाठीचा कणा आपण ताठ ठेवलेला आहे. क्रिया योगची पण आपण प्रॅक्टिस करत आहोत. प्रत्येक वेळेस श्वास घेताना पोट बाहेर आलं पाहिजे. या ठिकाणी तुम्ही श्वासाला रोखायचं आहे आणि मग सावकाश श्वास सोडायचा आहे. सूर्य नाडीला आपण ॲक्टिवेट केलेलं आहे. आता बंद डोळ्यांमधनं दत्तगुरु माऊलींना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही विविध शक्ती यांचा एकत्रित अवतार दत्तगुरु महाराज. त्यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे. कल्पना करायची या ब्रह्ममुहूर्तावर दत्तगुरूंचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. मनोभावे आपण त्यांची मानस पूजा करत आहोत. बघा, फक्त मानव कल्याणासाठी ज्यांनी जन्म घेतला अशी दत्तगुरु माऊली. मणिपूर चक्र, अग्नितत्वाचे चक्र, आज्ञाचक्रामधनं सूर्यग्रहाला बघायचंय. तेजाची देवता, अग्नीची देवता, ज्याद्वारे पूर्ण सजीव सृष्टी, ज्यामुळे चैतन्य निर्माण होते, त्या चैतन्यमयी सूर्यनारायणांचे खूप आभार मानायचे. दत्तगुरूंचे खूप आभार मानायचे. सूर्यनारायणांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार माना. ओम ह्राम सूर्याय नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. अग्नितत्वरूपी दत्तगुरु महाराजांचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहेत. खूप आभार मानायचे. बीजमंत्र रमद्वारे रम 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 हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचे. पूर्ण लक्ष दत्तगुरु महाराजांच्या पावलांवर घेऊन यायचे आहे. बघा, त्यांच्या डाव्या पावलामध्ये साक्षात देवी सरस्वतीचे रूप आहे आणि दत्तगुरु महाराजांच्या उजव्या पावलामध्ये श्री महालक्ष्मींचे स्वरूप आहे. डोकं टेकवून या चरणांवर मनापासून नमस्कार.
प्रत्येक क्षणाला दत्तगुरू महाराजांचे खूप आभार मानायचे. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. साक्षात देवी सरस्वती आणि महालक्ष्मींचे या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचे. आत्ता दत्तगुरू महाराजांच्या जे 3 रूपी अवतार आहेत, ब्रह्मा विष्णू महेश, त्यांच्या हातांकडे लक्ष घेऊन यायचे. त्यांचा पहिला हात ब्रह्मदेवांचा, ज्याच्यामध्ये आहे तेज, गतिमानता, सोहम. या जगामध्ये आपण काहीही घेऊन आलेलो नाहीये, काहीही घेऊन जाणार नाहीये. फक्त घेऊन जाणार आहोत चांगलेच आशीर्वाद. या पवित्र जन्माचे खूप आभार मानायचे. खूप आभार मानायचे. त्यांच्या हातामध्ये त्यांनी धारण केलेल्या पुष्पाचे, जे तेजाचे प्रतीक आहे, छातीच्या ठिकाणी आहे सोहम. आपले काहीच नाहीये, हे शरीर पण आपलं नाहीये. खूप आभार मानायचे दत्तगुरू महाराजांचे. प्रत्येक क्षणाला गंगा गोदावरी भागीरथी, कृष्णा वेण्या तुंगभद्रा, शरयू कालिंद्री नर्मदा, भीमा अमरजा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या ज्या साक्षीदार आहेत अनादी कालापासून, जे विविध दत्तगुरू महाराजांचे अवतार झालेले आहेत, त्यांचे अवतार कार्य ज्या ज्या ठिकाणी झालेले आहे, त्या धार्मिक स्थळांना आपण भेटी देत आहोत. या पवित्र नद्यांद्वारे, त्यांच्या जलाद्वारे दत्तगुरू महाराजांना आपण अभिषेक करत आहोत. खूप आभार मानायचे पवित्र गंगा नदीचे, इतर सगळ्या पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे. सक्षम जलतत्वाद्वारे शरीरामधले नको असले पदार्थ बाहेर फेकल्या जात आहेत. नको असलेले विचार उच्च वासाद्वारे निघून जात आहेत. खूप आभार मानायचे. बीजाक्षर वम द्वारे वम दत्तगुरू महाराजांच्या डाव्या हातामध्ये त्यांनी शंख धारण केलेला आहे, जे नाद योगाचे प्रतीक आहे. ज्या ज्या ठिकाणी शंखनाद होतो त्या त्या ठिकाणी सगळ्या वाईट गोष्टींचा नाश झालेला आहे. खूप आभार मानायचे या शंखरूपी नादयोगाचे. दत्तगुरू महाराजांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः.
वाम वाम सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळून मूलाधार चक्रावर ठेवायचे. दत्तगुरु महाराजांना आपण बघत आहोत. अतिशय विलोभनीय रूप. ब्रह्मा विष्णू महेश यांचे एकत्रित सुंदर असे स्वरूप दत्तगुरु महाराजांच्या साधनेद्वारे आपल्याला प्राप्त होत आहे. परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. त्यांच्या तिसऱ्या हातामध्ये त्यांनी धारण केलेले आहे कमंडलू, जे ज्ञानयोगाचे प्रतीक आहे. त्यांच्या साधनेद्वारे विविध प्रकारचे ज्ञान आपल्याला प्राप्त होत आहे. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. मूलाधार चक्र कुंडलिनी जागृतीकडे आपला प्रवास सुरू झालेला आहे. खूप आभार मानायचे दत्तगुरु महाराजांचे प्रत्येक क्षणाला. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. कमंडलू रूपी ज्ञानयोगाचे खूप आभार मानायचे. लम द्वारे लम लम दत्तगुरु महाराजांनी त्यांच्या चौथ्या हातामध्ये धारण केलेले आहे त्रिशूल, जे हठयोगाचे प्रतीक आहे. त्रिगुण रूपी म्हणजे सतरजतम गुणांनी युक्त त्रिशूल. ही पवित्र मनुष्य योनी, ज्याद्वारे आपण आपल्या स्वतःचा आणि दुसऱ्यांचा कल्याणाचा सातत्याने विचार करत आहोत. खूप आभार मानायचे दत्तगुरु महाराजांचे. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. लम लम पवित्र धार्मिक स्थळे, ज्या ठिकाणी आपल्याला भरभरून दत्तगुरु महाराजांचे आशीर्वाद मिळत आहेत, विविध नद्यांच्या संगमाच्या ठिकाणी आहेत. दत्तगुरु महाराजांचे पवित्र स्थान, त्या पवित्र स्थळांना आपण भेटी देत आहोत. खूप आभार मानायचे या पृथ्वी तत्वरूपी पवित्र धार्मिक स्थळांचे. पृथ्वी ग्रहाचे खूप आभार मानायचे. समुद्र वसने देवी पर्वतासन मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्व मे. खूप आभार या पवित्र धरणी मातेचे. या धरणी मातेला मनापासून प्रार्थना, तिची आपण क्षमा मागत आहोत. आपल्याद्वारे या पवित्र धरणी मातेला आपण जिथे जिथे त्रास देत आहोत, तिची मनापासून माफी आपण मागत आहोत.
या पवित्र धरणी मातेचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. एक कृतज्ञता या पवित्र पृथ्वी ग्रहाबद्दल बीजाक्षर लम द्वारे. लम लम या ब्रह्ममुहूर्तावर दत्तगुरु महाराजांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळा. एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवायचे. शिवशक्तीशी संबंधित असलेले अनाहत चक्र, आज्ञाचक्रामधनं छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा. शिवलिंगावर आपण जल अर्पण करत आहोत. बेलपत्र आपण शिवलिंगावर अर्पण केलेले आहे. भरभरून शिवशक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. शिवशक्तीची साधना ज्या ज्या ठिकाणी दत्तगुरु महाराजांची पावलं आहेत त्या त्या ठिकाणी आहेत असंख्य शिवलिंग. त्या शिवलिंगाची आपण मानस पूजा करत आहोत. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. बघा, शिवलिंगावर आपण भस्म अर्पण केलेले आहे. तेच भस्म दत्तगुरु महाराजांनी त्यांच्या हातांवर, छातीच्या मध्यस्थानी, भ्रुकुटीवर सगळीकडे त्यांच्या भस्म आहे. भस्म हे प्रतीक आहे क्षणभंगुरता. हा देह आपला क्षणभंगूर आहे. त्यासाठी या देहात न अडकता समोरच्यामध्ये आपल्यामध्ये असलेले ईश्वरी तत्व, त्या ईश्वरी तत्वाचा आपण शोध घेत आहोत. या पवित्र जन्माचा आपण शोध घेत आहोत. खूप आभार मानायचे दत्तगुरु महाराजांचे. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. दत्तगुरु महाराजांचे शिवतत्वरूपी भरभरून आशीर्वाद आपल्याला या ब्रह्ममुहूर्तावर मिळत आहे. डोकं टेकवून शिवलिंगाला, दत्तगुरु महाराजांना साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. शरीरामध्ये कार्यरत असलेले विविध प्रकारचे वायू ज्यांचे आधिपत्य करत आहेत, श्री हनुमानजी, शक्तीची देवता, युक्तीची देवता, त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. प्रत्येक क्षणाला श्री हनुमानजी, दत्तगुरु महाराज, शिवशक्तीचे आभार मानायचे. बीजाक्षर यम द्वारे. यम यम
बघा, दत्तगुरु महाराजांच्या 5व्या हातामध्ये त्यांनी धारण केलेले आहे षडगुण, म्हणजे ज्यांच्यामध्ये राग, लोभ, द्वेष, मत्सर, अहंकार सगळं जाऊन जे बहुगुण आलेले आहेत, म्हणजे षडगुण आलेले आहेत, प्रत्येकाबद्दल सातत्याने चांगले विचार, त्याद्वारे ऐश्वर्यरूपी कमळ दत्तगुरु महाराजांनी एका हातात धारण केलेले आहे. षडगुणांचे प्रतीक असलेले कमळ जे ऐश्वर्याचे प्रतीक आहे, ते ऐश्वर्य आपल्याला प्राप्त झालेले आहे या रेकी शक्तीमुळे. सातत्याने आपल्याद्वारे दुसऱ्यांच्या कल्याणाचा विचार आपण करत आहोत. खूप आभार मानायचे दत्तगुरु महाराजांचे. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. एकमेकांवर चोळून तुमचे दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे. आकाश तत्वरूपी आपले विचार झालेले आहेत, त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे. खूप आभार मानायचे. दत्तगुरु महाराजांच्या चरण कमलांना बघण्याचा प्रयत्न करा. साक्षात देवी सरस्वती आणि श्री महालक्ष्मींचे प्रतीक असलेले त्यांचे दोन्ही पावले दत्तगुरु महाराजांच्या उपासनेने सगळ्या दैवी शक्तींचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहे. वाक् चातुर्य आपल्याला प्राप्त झालेले आहे. खूप आभार मानायचे. दत्तगुरु महाराजांचा 6वा हात, ज्याच्यामध्ये त्यांनी धारण केलेले आहे शक्तिरूपी गदा. विविध शक्तींचे ज्ञान आपल्याला होत आहे. आपली आंतरिक शक्ती वाढलेली आहे. सूक्ष्म अवयवांमध्ये शक्ती भरभरून वाहत आहे. जणू साक्षात दत्तगुरु महाराजांचे शिवशक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. आकाश तत्वरूपी आपले विचार झालेले आहे, त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे. प्रत्येक क्षणाला या पवित्र मनुष्य योनीचे आभार मानायचे. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. हम 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 या पवित्र मनुष्य योनीचे खूप आभार मानायचे. अहंकार रूपी राक्षसाचे आपण दहन केलेले आहे. आपण शून्य आहोत आणि शून्याकडेच आपला प्रवास आहे. हे शरीर नश्वर आहे, आत्मा अमर आहे. आपल्या आतमध्ये असलेल्या पवित्र आत्म्याचे खूप आभार मानायचे. कुठल्याही कर्मबंधनामध्ये आपण अडकलेलो नाहीये. या दोन्ही हातांद्वारे सगळी चांगलीच कर्म आपल्याकडून घडत आहे.
आपण जर कोणाला उधार दिलेले असतील पैसे, तर आपण विसरून गेलेलो आहोत. जर आपल्याला कोणाकडने येणार असेल तर ते पण आपण विसरलेलो आहोत. सगळे कर्माचे अवरोध आपण विसरून गेलेलो आहोत. आपण एक आनंदी तृप्त आत्मा आहोत. एक देणारी आत्मा आहोत. चांगल्याच गोष्टी आपल्याकडून घडत आहेत. खूप आभार मानायचे ह्या पवित्र जन्माचे. या जन्माचे आपण सार्थक करत आहोत. सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळून आज्ञाचक्रावर ठेवायचे. पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. दत्तगुरु माऊलींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. दत्तगुरु महाराजांच्या भोवती असलेले विविध श्वान जे आहेत, विविध वेदांचे आपल्याला ज्ञान होत आहे. त्यांचे प्रतीक रूप म्हणजे हे श्वान. अथर्ववेद, सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद याचे ज्ञान आपल्याला होत आहे. खूप आभार मानायचे. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. सगळ्या रेकी गुरूंचे खूप खूप आभार. त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळून सहस्त्रहार चक्रावर ठेवायचे. दत्तगुरु महाराजांच्या मागे आहे कामधेनू, जिची आपण मनापासून पूजा करत आहोत. त्या कामधेनूचे खूप आभार मानायचे आहेत. ज्या ठिकाणी गोपूजन आहे त्या ठिकाणी आपण जी जी कामना करतो ती आपली तिच्याद्वारे पूर्ण होत आहे. या कामधेनूचे खूप आभार मानायचे. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. दत्त म्हणजे देणारा. साक्षात दत्तगुरु महाराजांचे आशीर्वाद भरभरून आपल्याला मिळत आहे. भरभरून आपण देत आहोत. या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहे आणि आपल्याद्वारे इतरांना मिळत आहे. पूर्ण समर्पण दत्तगुरु महाराजांच्या तत्वाला. खूप आभार मानायचे. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. दत्तगुरु महाराजांचे भरभरून आशीर्वाद या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला मिळत आहेत. ओम